वडाळा नाका येथील रेणुकानगर सोसायटीतील सर्वच रहिवासी सध्या ड्रेनेज सांडपाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. येथील सर्व चेंबर तुंबल्याने ड्रेनेजमधील सांडपाणी सोसायट्यांच्या आवारात पसरले आहे. परिणामी मच्छरांचे प्रमाण तर वाढलेच आहे, पण दुर्गंधीमुळे आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. महापालिका अधिकारी मात्र दुर्लक्ष करत असल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सध्या रमजान पर्व सुरू आहे. दिवसभर धार्मिक विधी, नमाज पठण होत असते. अशा वेळेस नमाजला जात असताना ड्रेनेजच्या सांडपाण्याची समस्या जाणवत आहे. यातून विविध प्रकारच्या आरोग्यांच्या समस्या जाणवत आहेत. संबंधित विभागाचे अधिकारी सुनील कोकणे यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून रहिवाशांना प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या 15 दिवसांपासून अशा प्रकारची समस्या उद्भवून संपूर्ण परिसरात दुर्गंधीयुक्त पाणी पसरले आहे, तर काही ठिकाणी डबके साचले आहे. काही दिवसांपूर्वी ड्रेनेज स्वच्छ करणारी व्हॅक्यूम वाहन आले होते. ड्रेनेज लाईनमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असल्यानं ड्रेनेजची स्वच्छता न करता वाहन परतले. तेव्हापासून आजपर्यंत परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. वारंवार संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद दिला जात नाही. चिमुकल्यांना खेळण्या बागडण्यासाठी जागा राहिलेली नाही. डास मच्छरांचे प्रमाण वाढून साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. अशा एक ना अनेक समस्या जाणवत असल्यानं रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. त्वरित महापालिकेनं येथील ड्रेनेजची स्वच्छता करून सांडपाण्याची समस्या सोडवावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांकडून देण्यात आलाय. अविनाश कांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त केले. मी राहिले इकडे रेणुकानगर वडाळा नाक्याला आहे. आमच्या कॉलनीमध्ये हा जो त्रास आहे, बिल्डिंग नंबर C6, हे जे पाणी आहे 15 दिवसापासून पाणी एवढं तुंबलेलं आहे, सर्व बाहेर निघालेलं आहे. अक्षरशः घरामध्ये वाहू राहिलं ते शॉकअप झाल्यानंतर. सुनील कोकणे साहेबांना आम्ही लगातार सांगितल्यानंतर का इकडची घाण साफ करा, तरी ते गाडी पाठवून राहिले. गाडी पाठवल्यानंतर फक्त पाणी आणि प्रेशर मारू राहिले, पण ते घाण काहीच काढत नाहीये. आता 15 दिवसाच्या वरती झालं, हा त्रास खूप वाढू राहिला. तुम्ही बघू शकता, खूप घाण त्रास होऊ राहिला या गोष्टीबद्दल. माझी एवढीच विनंती आहे, लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यायच्यावर. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.